मराठीमध्ये एक म्हण आहे, दुरून डोंगर साजरा. तो साजरा डोंगर म्हणजे शेअर मार्केट आहे. बरेच जण मोठा पैसा कमवण्याच्या हेतूने शेअर मार्केटमध्ये येतात. पण ऍक्च्युली होतं काय, की मोठा पैसा कमवण्याऐवजी मोठा पैसा गमवून जातात. तर काय चुका करतात हे मोठा लॉस करायला? ह्या चुका आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव महेश आहे आणि मराठी मनी गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. चला, अशा 5 चुका आपण आज जाणून घेऊया. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की मार्केटलाच दोष दिला जातो की शेअर मार्केटमध्ये लॉस होतो, शेअर मार्केटमध्ये पैसा जातो. पण प्रॉपर नॉलेज घेऊन तुम्ही मार्केटमध्ये आला आहात का? मार्केट कोणाला पैसा देतं, कोणाचा पैसा घेतं, हे या चुकामधून आपण जाणून घेऊया. पहिली आणि मोठी चूक, टिप्स. बरेच जण, खास करून नवीन ट्रेडर, टेलिग्राम, व्हॉट्सअप अशा ग्रुपला जॉईन होतात आणि त्या सांगितलं त्याप्रमाणे ते फॉलो करतात. आपल्याला बेसिक माहिती नसताना सुद्धा काही जण अशा टिप्स फॉलो करतात आणि स्वतःकडे असलेलं कॅपिटल ते त्याच्यात टाकतात आणि लॉस होतो. हे खूप मोठं कारण आहे लॉस होण्याचं. दुसरं कारण आहे स्टॉप लॉस. पुढची चूक, स्टॉप लॉस न लावणं. बरेच जण ट्रेडिंग करताना स्टॉप लॉसचा वापर करत नाही. हे खूप मोठं कारण आहे. तिसरी चूक, फोमो. फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. सहसा ही चूक भारतीय वेळेनुसार 11 ते 1 या दरम्यान होत असते. कारण यावेळी मार्केट ट्रॅपमध्ये असतं, की 11 ते 1 मध्ये मार्केट ट्रॅप करण्याचं काम करत असतं आणि या ट्रॅपमध्ये बरेच ट्रेडर अडकत असतात. या ट्रॅपमधून वाचण्यासाठी 11 ते 1 या वेळेत ट्रेडिंग करणं टाळायला हवं. कारण सकाळी घेतलेली एंट्री किंवा सकाळपासून न मिळाली एंट्री, यामुळे चुकीची एंट्री घेणं हे पण मोठ्या लॉसचं कारण असतं. चौथी एंट्री असते स्क्रीन टाइम. हे पण तसंच आहे. सकाळपासून स्क्रीन समोर बसून बसून आपला माइंड एवढा कॉम्प्लिकेटेड झालेला असतो की प्रत्येक कॅन्डलवर आपण अंदाज घेत असतो की आता पुढची कॅन्डल ग्रीन होईल, लाल होईल. आणि नवीन ट्रेडर साठी तर हा ट्रॅपच असतो. नवीन ट्रेडर या ट्रॅपमध्ये अडकतात आणि मोठा लॉस घेतात. पाचवी चूक म्हणजे शो ऑफ करणे. बरेच नवीन ट्रेडर, खास करून 21 ते 25 या वयातील ट्रेडर, हे नवीन ट्रेडर शो ऑफ साठी शेअर मार्केटमध्ये येतात आणि लवकर टार्गेट बुक करणं आणि लवकर स्टेटस ठेवणं, त्यासाठी लाईक येणं, या हेतूने हे मार्केटमध्ये आलेले असतात. पण हे मुख्य कारण मोठ्या लॉसचं असतं. कारण हे जे कमी एजचे नवीन ट्रेडर असतात, हे प्रॉपर माहिती न घेता फक्त शो ऑफ साठी ट्रेडिंग मध्ये आलेले असतात. ह्या 5 चुका आपण आजच्या व्हिडिओ मधून पाहिलेल्या आहेत. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे आणि मी यापुढे अजून चांगली माहिती, अजून चांगले व्हिडिओ, चांगल्या साऊंड सोबत, चांगल्या लाईट सोबत करण्याचा प्रयत्न करेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून असेच महत्त्वपूर्ण टॉपिक कव्हर करूया.